नमस्कार. खमंग रेसिपीजमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत आठवडाभर पुरणारे मसाल्याचे वाटण. यामध्ये मी 3 प्रकारचे वाटण बनवणार आहे. पहिलं आहे आलं लसूणची पेस्ट, दुसरं आहे कांद्याची पेस्ट आणि तिसरं आहे खोबरे आणि मसाल्याची पेस्ट. त्यासाठी लागणाऱ्या साहित्यांची लिस्ट मी इथे दिली आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही ती बघू शकता. चला तर मग सुरू करूया ही रेसिपी. इथे मी सगळं साहित्य काढून घेतलं आहे. सर्वप्रथम मी खोबऱ्याचे बारीक काप करून घेतले. कांदे सुद्धा बारीक कापून घेतले. गॅसवर कढई ठेवून त्यात अर्धा चमचा तेल टाका. त्यामध्ये सगळे खडे मसाले टाका. या मसाल्यांना मस्त खमंग सुवास येईपर्यंत भाजून घ्या. मसाले छान भाजले गेले आहेत. त्यांना एका प्लेटमध्ये काढून घ्या. त्याच कढईमध्ये खोबऱ्याचे काप टाका. खोबरं छान काळपट तपकिरी रंगाचं होईपर्यंत भाजून घ्या. हे झाल्यानंतर खोबऱ्याचे काप एका प्लेटमध्ये काढून ठेवून थंड करायला ठेवा. आता कढईमध्ये 1 चमचा तेल टाकून कापलेला कांदा भाजून घ्या. कांदा छान काळपट तपकिरी रंगाचा झाला की एका प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवा. आता खडे मसाले आणि खोबरं थंड झाले. खडे मसाले व खोबरं एकत्र घेऊन मी मिक्सरच्या भांड्यात पाणी न टाकता एकदा फिरवून घेणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात हेच मिश्रण थोडं पाणी टाकून मिक्सरमध्ये फिरवणार आहे. आपलं खोबऱ्याचं वाटण आता तयार आहे. आता मिक्सरच्या भांड्यात 2 चमचे जिरं, आल्याचे काप, कढीपत्ता, कोथिंबीरच्या दांड्या व लसूण टाका. यात थोडं पाणी टाकून मिक्सरमध्ये फिरवून घ्या. आपली आलं लसूणची पेस्ट तयार आहे. आता मिक्सरच्या भांड्यात भाजलेले कांदे टाका व थोडे पाणी टाकून मिक्सरमधून फिरवून घ्या. आपली कांद्याची पेस्ट तयार आहे. या मसाल्याच्या पेस्ट अलग अलग हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा. जेव्हा हवी तशी वापरा. ही आठवडाभर चांगली राहते. असे एक सोबत मसाले बनवल्याने वेळ आणि गॅस दोन्हीही वाचतो. तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक व कमेंट करा. अशाच चवदार रेसिपी बघण्यासाठी आमच्या खमंग रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.